हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे. सो आजचा व्हिडिओ असणार आहे माझा संडे व्लॉग. म्हणजे मी संडेला काय काय करते. सो सकाळी सकाळी छान असं तुळशीचं रोपटं बघून आहे ना प्रसन्न वाटत होतं. अँड दिस इज माय इंट्रोवर्ट हजबंड, ज्यांना व्हिडिओमध्ये येण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो, पण मी किचनमध्ये काम करत असताना दुसरी कामं घेऊन येण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. पण इथे एक स्माईलही देणार नाहीत, आय नो दॅट. त्यानंतर कालची जी कुल्फी होती ती माझी टेस्ट करायची राहून गेली होती. तर मी आज ती टेस्ट केली आणि टेस्ट सो गुड. जे तुम्हाला ट्राय करायची असेल तर माझा यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ ऑलरेडी मी अपडेट केलेला आहे. सो डू चेकआउट माय लेटेस्ट व्हिडिओ. लिंक हवी असेल तर कॉमेंट करायला विसरू नका. सो मी पटकन संपवते आणि आज दिवसभरामध्ये मी पूर्ण वीकलीचा काय काय प्लॅन करणार आहे फॉर प्रेक्षा ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. सगळ्यात आधी माझी ओट्सची जी पावडर मी करून ठेवते ती संपलेली आहे. सो विचार केला की आता आपण इथे ओट्सची पावडर बनवूयात. काही नाही, सिम्पल मी मार्केटमध्ये जे ओट्स भेटतात ते मी ओट्स इथे बाय केलेले आहेत. छान असं तव्यावरती रोस्ट करायचे आहेत. रोस्ट करून झाल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनटं थंड करायला ठेवायचं आणि त्याची छान अशी पूड करून घ्यायची आहे. नॉट सो जाड आणि नॉट सो बारीक. सो अशा मध्यम रीतीने ती तुम्ही 15 ते 20 दिवस व्यवस्थितपणे टिकू शकते. आणि पॅनकेक्स किंवा थालीपीठ बनवायलाही ओट्सची पावडर मला तरी खूप जास्त हेल्पफुल वाटते. सो तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर मीन व्हाईल या दोघांची इथे अशी मस्ती चालू होती. छान असे गाणे लावले होते. सध्या तिला मराठी गाण्यावरती डान्स करायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे या दोघांचे असाच टाइमपास चालला होता. तर इथे वीकली तिला पुरतील एवढे असे मखाने मी इथे रोस्ट करून ठेवत असते. आज थोडे कमी होते, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो छान असं तुपामध्ये मी ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवते. म्हणजे असे छान असे तुटले पाहिजेत, कुरकुरीत झाले पाहिजे. रव्याचे डोसे बनवणार होती, तेच बॅटर मी इथे मिक्स करून ठेवलं आहे. जास्त काही नाही, रवा, तांदळाचं पीठ, थोडंसं चण्याचं पीठ आणि मीठ घालून आणि थोडंसं दही घालून हे मिश्रण जे आहे ते 1 तास तसंच भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही वेजीस तुम्हाला घालायचे ते तुम्ही घालू शकता. मीनवाईल इथे मी वीकली तिचं काही प्रिपरेशन आहे. नाचणी, ओट्स आणि मखाने हे माझे रेडी आहेत. साईड बाय साईड कधी गरज लागली तर पेजही बनवते. सो त्यासाठी तांदूळ इथे धुवून सुकत घातलेले आहेत. मीनवाईल इथे माझं बॅटर रेडी आहे. याच्यामध्ये मी कांदा, गाजर, कोथिंबीर, थोडंसं मीठ आणि थोडासा सोडा घालून छान असं बॅटर रेडी करून घेतलं होतं. तुम्हाला हव्या त्या तुम्ही वेजीस तुम्ही इथे घालू शकता. मी सिम्पली भरपूर सारी कोथिंबीर प्रेक्षाला आवडते म्हणून कोथिंबीर, गाजर, थोडं लाल तिखट, हळद, जिरे असं सगळं मिक्स करून मी छान असं बॅटर रेडी केलं आणि त्याचे डोसे काढून घेतले. जास्त जाडही नाही ठेवायचे आणि जास्त पातळही नाही ठेवायचे. रवा त्याच्यामध्ये घातल्यामुळे खूप सुंदर असे कुरकुरीत डोसे रेडी होतात. दोन्ही साईडने तेल लावून छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि तुमचे डोसे रेडी आहेत. हे लहान मुलांना खूप जास्त हेल्दी आहेत. तुम्ही दही, ग्रीन चटणी किंवा सॉससोबत सुद्धा सर्व करू शकता. मी सॉस देत नाही तिला, सो त्यामुळे मी तिला दह्यासोबत हे सर्व करते. आणि त्यानंतर दुपारी आम्ही निघालो होतो शॉपिंगला. आता कोणाच्या शॉपिंगला हे तुम्हाला मी पुढे सांगते. आम्ही निघालो होतो ट्रेनने आणि ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी होती कारण की संडे होता. आणि आजकाल उकाडा इतका वाढला आहे की 4 नंतर सुद्धा असं वाटतं की संध्याकाळ झालीच नाही आहे. फायनली येऊन पोहोचलो. मला असं वाटतं की किमान 1 वर्षानंतर तरी मी बँड्राला आली असेल, कारण की ह्या साईडला येणं माझं खूप कमी होतं. आणि आम्ही आलो होतो लिंक रोडला. पण शॉपिंग माझी नव्हती करायची, शॉपिंग करायची होती माझ्या नवऱ्याची. ते सुद्धा एक्सचेंज करायचं होतं आणि त्यांना कन्फ्युजन होत होते म्हणून ते मला इथे घेऊन आलेले. सो त्यांची शॉपिंग झाली. त्यानंतर थोडीशी मी काय काय भेटते ते घेतलं आणि त्यानंतर खूप जास्त गरम होत होतं, त्याच्यामुळे खूप चिडचिड झाली आणि मी काही शूट नाही केलं. घरी येऊन छान असा वॉटरमेलनचा ज्यूस एन्जॉय केला आम्ही. मॅडमने हाफ पिला, उरलेला हाफ हा तिने मला प्यायला सांगितला. सो त्याची टेस्ट खरंच खूप छान झालेली. रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण बोलूया आजच्या हॉलकडे की मी बँड्रावरून काय काय आणलं. तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याला सरप्राईज द्यायचं असेल किंवा त्यांना क्लोथ्स घ्यायचे असतील तर इथे तुम्हाला अफोर्डेबल रेंजमध्ये खूप छान छान टी शर्ट्स भेटतील. इथे मी 2 टी शर्ट घेतले होते. मी नव्हते घेतले, त्यांनी घेतले होते. एक होतं बेज कलरमध्ये आणि दुसरं होतं नेव्ही ब्लू कलरमध्ये. 200 ईच. खरंच त्यांची क्वालिटी खूप जास्त चांगली आहे. अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. जर तुम्हाला घरी यूज करण्यासाठी त्यांना घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच हे बाय करू शकता. त्यानंतर पुढे 3 शर्ट्स घेतले होते. कॉटन मटेरियलमध्ये होते आणि थोडेसे फंकी स्टाईलमध्ये होते आणि हाफ स्लीव्ज येतात ह्याच्यामध्ये. परफेक्टली कॉटन आहे, जास्त जाड नाही आहे आणि आय डोंट थिंक सो की त्याचा कलर जो आहे तो ब्लीड होईल. हे मी घेतले होते 350 ईचला. हे खरंच खूप जास्त स्किन फ्रेंडली आहेत आणि कुठेही आउटिंगला जायचं आहे तुम्हाला किंवा बीचवरती जायचं असेल ऑर एल्स छोट्या मोठ्या गेट टुगेदरला जायचं असेल किंवा तुमच्या हस्बंड्सला किंवा तुमच्या भावाला बर्थडे गिफ्ट द्यायचं असेल तर हा खरंच खूप छान ऑप्शन आहे. 2 कलर मी स्काय ब्लूमध्ये घेतले होते. त्याची प्रिंट खरंच खूप छान आहे आणि क्लोथिंगमधली कपड्यामधली प्रिंट आहे, असं नाही की ती छापलेली प्रिंट आहे. आणि त्यानंतर इथे येतो माझा शो स्टॉपर आणि माय फेवरेट शर्ट जो की बेज कलरमध्येच पुन्हा घेतलेला आहे. त्यांना बेज कलर ॲक्च्युली खूप छान दिसतो. सो त्यामुळे बेज कलर मी घेतेच त्यांना. सो ही प्रिंट सुद्धा मला खूप जास्त आवडली. सो हे काय होते प्रोडक्ट्स जे मी त्यांच्यासाठी बाय केले होते. जर तुम्हालाही बाय करायचं असेल तर नक्कीच बँड्रा लिंक रोडला चेकआउट करा आणि तुमच्या अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला हवं ते तुम्ही बाय करू शकता. फॉर द टुडेज ब्लॉग. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला
वाटला आणि तुम्हाला असे कोणकोणते नवीन नवीन व्हिडिओज बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा. अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण की तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असणार आहे. सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.